नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर ग्रामपंचायत रहिवासी असाल, म्हणजे खेडेगावामध्ये राहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण तुमची जी घरपट्टी आहे, नळपट्टी आहे किंवा वेगवेगळा जो ग्रामपंचायतचा कर आहे, त्यामध्ये तुम्हाला 50% पर्यंत सूट मिळू शकते. तर ती सूट तुम्हाला कशी मिळणार आहे, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. याकरता महाराष्ट्र शासनाकडून एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी हा जी-आर निर्गमित केलेला आहे. पाहू शकता, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत. तर जी-आर काय आहे पहा. शासन निर्णय. उपरोक्त पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम 1959 आणि त्याखालील नियम या अन्वये प्राप्त अधिकारात शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ज्या निवासी मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या सन 2025-26 या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एकरकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत राहील. म्हणजे तुम्हाला जी चालू मालमत्ता कर, पाणीपट्टी किंवा दिवाबत्ती कर आहे, जो 25-26 साठी आहे तो, आणि 1 एप्रिल 2025च्या अगोदर तुमची जी काही थकबाकी असेल, या सर्वांमध्ये तुम्ही जर एकरकमी रक्कम भरण्यास तयार असाल, तर तुम्हाला यामध्ये 50% पर्यंत सवलत मिळू शकते. म्हणजेच सन 25-26च्या पूर्ण करांची रक्कम दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या कराची एकूण थकबाकी मिळून येणाऱ्या रकमेच्या 50% रक्कम तुम्हाला भरावी लागेल. सदर सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकासाठी म्हणजे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी होल्डर्ससाठी असून औद्योगिक, वाणिज्यिक व इतर मालमत्ता धारकांसाठी नाही. म्हणजे फक्त हे रहिवासी धारकांसाठी आहे, औद्योगिक किंवा वाणिज्य इतर मालमत्ता धारकांसाठी नाही. सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीतच लागू राहील. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांना निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी कराच्या थकबाकीत वरीलप्रमाणे सवलत देण्याचा निर्णय घेण्याची बाब संबंधित ग्रामपंचायतींना ऐच्छिक राहील. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील थकबाकीचे प्रमाण आणि संबंधित ग्रामपंचायतीची आर्थिक गरज लक्षात घेऊन निवासी मालमत्ताधारकांना दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी कराच्या थकबाकीमध्ये 50% सवलत द्यायची किंवा नाही, याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या त्या ग्रामपंचायतीचा असेल. म्हणजे यामध्ये तुम्हाला सूट द्यायची का नाही, ते प्रत्येक ग्रामपंचायतीनं स्वतः ठरवायचं आहे. ही सर्वांसाठी कंपल्सरी अशी बाब नाही, ही ऐच्छिक बाब आहे. आणि याचा जर निर्णय घ्यायचा असेल, तर यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून त्यात बहुमताने ठराव मंजूर करणं आवश्यक आहे. सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घटीची शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही. सदर शासन निर्णय तात्काळ प्रभावाने अंमलात येईल. तसेच या शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होत असल्याची खात्री व आढावा सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकारी यांनी सर्व साप्ताहिक आणि मासिक बैठकीत घ्यावा. हा निर्णय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हालाही जर तुमची घरपट्टी, नळपट्टी एकरकमी भरायची असेल, तर तुम्हाला यापूर्वी जी काही तुमची थकबाकी असेल, त्यामध्ये तुम्हाला 50% पर्यंत सवलत मिळू शकते. यासाठी तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव घेण्यास तुम्हाला सांगावे लागेल आणि तुम्हाला एकरकमी 50% रक्कम भरावी लागेल. तर असा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता. शासन निर्णय महत्त्वपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.